नमस्ते. काल आपण भट्टीवाडी पाणलोट क्षेत्रातील पानकडा हा परिसर पाहिला. आज मी उभा आहे साळखोरी ह्या कॅचमेंट एरियामध्ये. आपण यामध्ये पाहता हा नालाबंड, याची देखील उंची खोली साधारण 10 फूट खोल आहे आणि तोही या पावसाळ्यात दोनदा भरला आहे. अशा ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये सोशल सेंटर अहिल्यानगर व क्रांती पाणलोट विकास समिती यांच्या विद्यमानं या ठिकाणी हा पाणलोट क्षेत्र विकसित केलेला आहे. आपण पाहत असू तर या नालाबंडीच्या बरोबर खाली अगदी 20 फूट अंतरावरती दुसरी नालाबंड आहे. त्यामध्ये खाली 2 सिमेंट बांधारे आहेत, 3 माती बांधारे आहेत आणि अशा पद्धतीनं या साधारणतः 50 एकरच्या परिसरात 7 नालाबंड या ठिकाणी विकसित केले आहेत. या ठिकाणी पाहत असू आपण तर पूर्ण जमीन ही दगडाची पूर्ण खडकाळ जमीन आहे. अशा परिस्थितीमध्ये या जमिनीत आपण जर पीक घेण्याचा जर प्रयत्न केला तर असे सुंदर असं पिकाचं या ठिकाणी प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी करता येतं. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या भट्टीवाडी जंगलाच्या लगत हा परिसर असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याचं वास्तव्य फार मोठ्या प्रमाणात आहे. गेली 7 वर्ष या परिसरात बिबट्याचं वास्तव्य आहे आणि याच परिसरात माझं तथागत देशी गाई संगोपन संस्था नावाची संस्था असून आज या ठिकाणी जवळपास 100 भाकड गाई सांभाळण्याचं काम माझं पूर्ण कुटुंब या ठिकाणी करत आहे. आपण जर पाहिलं तर या गायामध्ये अतिशय सुंदर अशी गावरान गाई या ठिकाणी आहेत. आपण जरा जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूया. या गायामध्ये वैशिष्ट्य आहे की गेली 4 वर्षे ज्या ठिकाणी गायची लागवड झाली त्या गाय आपल्याकडे आल्यात आणि त्यांची आपल्याकडे लागवड झाली आहे, त्यांना वासरं झाली आपल्याकडे झाली आहेत आणि अशा भाकड गायचा आपण या ठिकाणी सांभाळ करत असतो. परंतु या जंगलाच्या परिसरात काही विघ्नसंतोषी लोक पण आहेत की ते देखील या ठिकाणी जंगली श्वापदापासून त्रास देण्यासाठी आपापले मदत करत असतात. हा जो परिसर आहे हा याला उखळ म्हणतात, कारण या ठिकाणी आमचे पूर्वज साधारणतः 50 वर्षापूर्वी या ठिकाणी उखळीचा सारखा भाग केलेला आहे आणि त्या ठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था होती. त्याच पद्धतीनं हा जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर असा परिसर आहे. या परिसरामध्ये पाणलोटाचं फार सुंदर काम झालं आहे. धन्यवाद.